बोल हरि बोल हरि 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 बोल हरि हरि बोल जीवन की घड़िया बोल हरि 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 बोल हरि हरि बोल जीवन की घड़िया शबरी अहिल्या सजन कसाई नाम जपन से मुक्ति पाई नाम की महिमा है बेतोल जीवन की घड़िया जीवन की घड़िया जीवन की घड़िया अनमोल प्रभु रामचंद्र भगवान बजरंगबली श्री संत गोस्वामी तुलसीदास महाराज शांति ब्रह्म भगवान बाबा की परम पूज्य भीमसिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज सब संतन की नीलांबुज श्यामल कोमलांगं सीता समारोपितवाम भागं पानं महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशां ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ब्रह्माम्बोधिसमुद्भवं कलिमलप्रध्वंसनं चाव्ययं श्रीमच्छम्भुं केन्दुसुन्दरवरेण्यं शोभितं सर्वदा संसारामय भेषजं सुखकरं श्रीजानकीजीवनं धन्यास्ते कृतिन पिबन्ति सततं श्रीरामनामामृतं पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं मायामोहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुपूरं शुभं श्रीमद् रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये संसारपतङ्गघोरकिरणे दह्यन्ति नो मानवाः भक्तिभक्त भगवन्त गुरु वपुरे इनके पदवंदन किए नासे आनंद कंद भगवान रामचंद्र प्रभू की कथा श्री संत गोस्वामी तुलसीदास जी तुम्हाला आम्हाला सांगतायत.
कथेचं लिखाण करत असताना तुलसीदासजीने अनेकांना वंदन केलेलं आहे. जे कोणी सध्या रामकथा लिहित असतील, अगोदर सत्ययुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये ज्यांनी कोणी लिहिली असेल, कलियुगामध्ये लिहिणारे आणि पुढेही कोणी जे लिहिणारे असतील, त्या सर्वांना माझा साष्टांग दंडवत. काल आपण हे बघितलेलं आहे. वाल्मिकींना दंडवत केलेलं आहे. त्यानंतर 4 वेदांना सुद्धा नमस्कार करतायत आणि ब्रह्मदेवाला सुद्धा नमस्कार केलेला आहे. त्यानंतर देवतांना, ब्राह्मणांना, पंडितांना सगळ्यांच्या चरणारविंदी वंदन करून आणि सर्वांना एकच मागतं आहे की तुम्ही माझ्यावर कृपा करा. माझी ही कथा सर्वांना आवडली पाहिजे, कथा गोड झाली पाहिजे आणि सगळ्यांच्या कृपेनंच हे काम होणार आहे. कृपाप्रसाद हा फार मोठा असतो. कृपेचं दान हे फार श्रेष्ठ दान असतं. पुनिबंधौ सारद सुरसरिता जुगल पुनित मनोहर चरिता मज्जन पान पाप हर एका कहत सुनत एक हर अभिवेका. आता या ठिकाणी पुनिबंधू परत एकदा सरस्वतीला आणि गंगा मैयाला वंदन करतात. सुरसरिता, सारद म्हणजे सरस्वती आणि गंगा मैयाला वंदन करतायत. हे जुगल म्हणजे या दोघीजणी, पुनीत म्हणजे अत्यंत पवित्र आहे आणि त्यांचं थोडं मनोहर अशा प्रकारचं चरित्र आहे. मज्जन पान पाप हर एका. गंगा नदीमध्ये मज्जन म्हणजे स्नान केलं. मज्जन म्हणजे मंजन नाही बरं, मज्जन म्हणजे स्नान. गंगा नदीमध्ये स्नान केलं म्हणजे पाप हरण करणारी ती आहे. मज्जन पान पाप हर एका. कोण? गंगा मैया. आणि कहत सुनत हर एक हर अभिवेका. आणि सरस्वती अशी आहे, सांगणारे ऐकणारे यांचं अज्ञान नष्ट करणारी ती आहे सरस्वती. कहत सुनत म्हणजे सांगणाऱ्याचं अज्ञान नष्ट करणारी आहे आणि ऐकणाऱ्याचं सुद्धा अज्ञान नष्ट करणारी ही सरस्वती आहे. म्हणून या दोघांनाही परत वंदन करतायत. गुरुपितु मातु महेश भवानी प्रणवौ दीन बंधू दीनदानी. आता माझे जे गुरु पितू मातू म्हणजे गुरु आहेत, पिता आहेत, माता आहे, असे आमचे भगवान महादेव आणि पार्वती. प्रणवौ दीन बंधू दीनदानी. हे दीनबंधू आहेत आणि दिनांना दान करणारे आहेत, दिनाचा उद्धार करणारे आहेत. दीन आणि दुबळे म्हणजे गरीब लोक नाही. कुणाला वाटेल हे दीनदुबळे म्हणजे भिक्षा मागतात वगैरे, हे दीनदुबळे लोक आहेत. दीन म्हणजे ज्यांचं संपूर्ण इंद्रियाच्या अधीन जीवन झालेलं आहे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. जे इंद्रियाच्या अधीन झालेले आहेत, डोळे जे दाखवतील ते भोगायचं, अशा प्रकारचे पंचविषयाचे भोग बघायचे. कोणत्याही याच्यावर ज्याचं काय नाही, कमांड नाही, कंट्रोल नाही, अशा प्रकारचे दीन झालेले, इंद्रियाच्या अधीन जीवन गेलेलं आहे, असे दीन. त्यांचा उद्धार करणारे हे परमात्मा आहे. दुर्बळ म्हणजे ज्यांच्याकडं वैराग्याचं बळ नाही, कारण त्यागास शांती सांगितलं ना. त्यागच नाही कोणता, कुठल्याही प्रकारचा त्याग होत नाही, अशा प्रकारचं जे जीवन ते दुर्बळ आहेत. मग ह्या दीन दुर्बळांचा उद्धार करणारे, त्यांच्यावर कृपा करणारे भगवान महादेव पार्वती आहेत. ते माझे गुरु पितू मातू आहेत, त्यांना मी नमस्कार करतोय. सेवक स्वामी सखा सिय पीके हित निरुपदी सब विधी तुलसी के. आता या ठिकाणी हे जे भगवान महादेव आहेत, हे सिय पीके, सिय पी म्हणजे सीता माताचे प्रियकर, प्रियतम भगवान रामचंद्र प्रभू, यांचे हे कोण आहेत? सेवक आहे, स्वामी आहे आणि सखा आहे. भगवान महादेवाचं भगवान रामचंद्र प्रभू आणि सीतामाईचं जे नातं सांगितलेलं आहे, भगवान रामचंद्र प्रभू हे भगवान महादेवाचे कोण आहेत? सेवक पण आहेत, स्वामी पण आहेत आणि मित्र पण आहेत. हा कसं, हे कसं नातं आहे? हे असं कसं नातं होऊ शकतं?
हो, नातंच आहे, तसंच नातं आहे. कारण हनुमानजी जे आहेत, हनुमानजी हे भगवान महादेवाचे काय आहेत? अवतार आहे. रुद्र म्हणतात ना, रुद्रावतार. आणि हनुमानजी प्रभू रामचंद्राचे कोण आहेत? सेवक आहेत. म्हणजे सेवक हे सुद्धा नातं आहे. आणि स्वामी आहे. भगवंताने ज्यावेळेला रामेश्वराची स्थापना केली त्यावेळेला भगवान रामचंद्र प्रभूंनी त्यांनाच दंडवत घातलं होतं. रामेश्वराच्या स्थापनेच्या वेळेला भगवान रामचंद्र प्रभूच्या मुखातून काही चोपाया आलेल्या आहेत. हो. शंकर प्रिय मम द्रोही शिवद्रोही मम दास, रामा शिवद्रोही मम दास, ते नर करही कल्प भरी घोर नरक महुबास, सियावर रामचंद्र पद जय शरण, सिया जय. अशा प्रकारे भगवान रामचंद्र प्रभू या रामेश्वराची स्थापना करण्याच्या वेळेला ते स्वतः बोलतात हे माझे स्वामी आहेत. म्हणून शिवद्रोही मम भगत कहावा, सोनर सपने हु मोहिन पावा. भगवान शिवांचा द्रोह करून जो माझी भक्ती करत असेल त्याला स्वप्नात सुद्धा माझी प्राप्ती होत नाही. शंकर प्रिय मम द्रोही, भगवान महादेवाचा प्रिय आणि माझा द्रोह करतो, असे जे कोणी आहेत किंवा माझा द्रोह ते प्रिय माझा द्रोह असं जर होत असेल तर ते नरकरही कल्पभरी घोर नरक मोहबास, त्यांना नरकाची प्राप्ती होते. भक्ती जरी करताना दिसत असले तरी ते फक्त महादेवाला भजणार आहेत, रामचंद्र प्रभूला मानत नाही. फक्त महादेवाच्या मंदिरात गर्दी, इकडे नाही, इकडे नाही. असे जे कोणी असतील ते मला आवडत नाही असं भगवान म्हणतात. असे जे भक्त आहेत तर ते भगवंताचे स्वामी आहेत. रामेश्वर हे माझे स्वामी आहेत. हनुमानजीच्या दृष्टीनं ते काय आहेत? सेवक पण आहेत भगवान महादेव. आणि सखा म्हणजे मित्र आहेत. असं भागवत रामकथाकार सांगतात की हे सुद्धा यांच्यामध्ये सुद्धा भगवान महादेवाचा अंश होता. सुग्रीवामध्ये हे याचे काय होते? पती होते सगळे, वानराचे मालक, स्वामी, संपूर्ण कपीचे स्वामी होते ते. कोण? सुग्रीव म्हणून. आणि सुग्रीव हे भगवंताचे काय आहेत? मित्र पण आहेत. असे तिन्ही नाते सेवक स्वामी सखा सिय पीके, हित निरुपदी सब विधी तुलसी के. तुलसीदासजी सांगतात आणि ते माझं हित करणारे आहेत. भगवान महादेव पार्वती माझ्यावर कृपा करा अशा प्रकारे सांगितलेलं आहे. कली बिलो की जग हित हर गिरिजा, साबर मंत्र जाल जिन सिरजा, आन मिल अखर आरथन जागू जापू, प्रगट प्रभाव महेश प्रतापू. या ठिकाणी कली बिलो की जग हित हर गिरिजा. या ठिकाणी भगवान महादेवाने कलियुगामध्ये व्यापलेले लोक, कलियुगामध्ये दुःखी झालेले लोक आहेत. कलियुगामध्ये सुखी माणसं फार कमी आहेत. त्रिविध तापाचे चटके खूप आहेत. घरोघर जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. कोणाजवळ पैसे आहेत तर मूलबाळ नाही, कोणाला मूलबाळ आहे तर त्यांची संपूर्ण गोष्टी पुरवायला पैसा नाही आहे, कोणाकडं आगडबंब संपत्ती आहे तर आजार आहेत घरामध्ये. कोणी कशानं दुःखी झालेलं आहे. अशा प्रकारचं या कलियुगामध्ये घरोघर सुखी, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोरी पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर. अशा प्रकारचे कोणी कशानं फक्त कलियुगामध्ये दुसऱ्याला असं वाटत असतं की हा फार मजेत आहे, असं वाटत असतं. लई भारी पार्टी आहे, तिथं काय बघायचं, तिथं काय कमी लागून गेलेले. एखाद्याला मुलगी द्यायची असली तर माणसं म्हणतात जरूर द्या राव, त्यांच्याकडं काय कमी आहे. मग मनुष्य याचं त्याचं ऐकून देऊन टाकतो. नंतर ती मुलगी त्यांचा रिपोर्ट देते 2-3 महिन्याने की तुम्ही जे म्हणत होते ना की त्यांच्याकडं काय कमी आहे
त्यांच्याकडं काहीच नाही, एकदम फडतूस लोक आहेत, फक्त पैसा आहे, एकातही अक्कल नाही आहे, कोणाला बोलायची अक्कल नाही, कोणाला काय कसं वागायची अक्कल नाही, अशा प्रकारचे ते लोक आहेत, म्हणजे सगळे दुःखी. मग या कली बिलो की जग हर गिरिजा, कलीतल्या लोकाला बघून साबर मंत्र जाल जिन शिरिजा, भगवान महादेवाचा तो साबर मंत्र आहे, शाबरी मंत्र म्हणतात त्याला, त्या मंत्रानं अनेक प्रकारचे आजार वगैरे दुःख दूर होतात. पण तो मंत्र असा आहे, अनमिल आखर अर्थ न जापो, त्याचे कोणत्या शब्दाचे अशी फार तुम्हाला जमाजमी किंवा फार अर्थाच्या दृष्टीनं काहीच नाही, त्याचं तुम्ही अर्थ काढू शकणार नाही. हो, आणि त्याचा जप पण करू शकत नाही, असा तो शाबर मंत्र आहे. दोन तीन प्रकारचे बरेच साबर मंत्राचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मी ज्या मानसपीठ नावाच्या ग्रंथामध्ये 2-3 एक श्लोक आलेले त्याचे, ते साबर मंत्र, त्याच्यातले 1-2 थोडेसे लिहून आले, माझे पाठ नाही. तर ते एखाद्याला जर काही दृष्टी वगैरे झाली, दृष्ट झाली, तर असं लिहिले दृष्टी निवारण मंत्र. हा मंत्र म्हटला की त्याची दृष्टी हे होते. असं बरेच लोक म्हणतात नजर लागल्याने बरंच माणसाचं हे होऊन जातं. काही लोक म्हणतात आमचं अंग भरून येतं, काही लोक म्हणतात नव्या घराला नजर लागली तर तडे जाते, असे लोक म्हणतात. म्हणून तर दारोदार कद्दू आहे ना, हे सगळे कद्दू लोकांनी बांधू ठेवलेत. पुन्हा आपला भ्रम किती आहे, कद्दू काळा पडला की नजर उतरली. कद्दू काळा पडतच राहतो, तो कालांतराने काळा पडतच राहतो. पण या ठिकाणी त्याचेही मंत्र काही दिलेले आहेत. तो मंत्र तुम्हाला वाचून दाखवतो. ओम नमो नशकटा विषकटा मेंदमजा वदफोडा पुनसी आदिठ दुम्मल दुखनोर त्यावरी घनवाय 64 योगिनी 52 वीर 56 भैरव रक्षा करे जो आई. आहे का याचा काही संबंध? काही अर्थ वगैरे कळण्यासारखा नाही, ते शब्द अर्थ वगैरे कळत नाही, पण याच्यामध्ये भगवान महादेव प्रस्थापित आहेत. भगवान महादेव याच्यामध्ये आहेत. ते लिखाण करणारे वगैरे व्यासादिकाकडून हे चालत आलेलं आहे. भगवान महादेवाची त्याच्यावर शक्ती आहे, म्हणून हे काम होतं. एखाद्याची जर दाढ दुखत असली, आपण म्हणतो ना दाढ काय करून आणायची, बांधून आणायची, तर ते दाढ बांधायचं मंत्र आहे शाबर मंत्र. आता काय करू मी, आता 2 दिवसाआधीच हे लिहिलेलं आहे. एखाद्याला कोणाला जर ठणका लागला असेल तर आपण त्याच्यावर प्रयोग करून पाहू. नाही तर तुम्ही सगळेच म्हणतात महाराज लगेच, हो असं तुम्ही म्हणता. तर त्याच्यावर हा एक मंत्र आहे की ज्याच्या दाढ वगैरे दुखत असली तर दंतपीडा निवारण मंत्र आहे तो. ओम नमो आदेश गुरुको बनमे ब्याई अंजनी जनजाया हनुमंत पुनी फुंसी गुमनी हे 3 भस्मंत, असा तो मंत्र आहे. हे एवढा मंत्र म्हणायचा. त्याची इकडची दाढ जर दुखत असली इथं हात लावून म्हणायचं. हात म्हणजे हळू, असं दणकन हाणून नाही म्हणायचं, असं त्या जागेवर लावून म्हणायचा हा मंत्र. आपण एखाद्या वेळेला त्याचा प्रयोग करून बघू. त्या मंत्राचं इथं आलेलं आहे उल्लेख की कली बिलो की जग हित हर गिरिजा साबर मंत्र जाल जिन सिरिजा अनमिल आखर अर्थ न जापू प्रकट प्रभाव महेश प्रताप. त्याच्या कुठल्या प्रकारचा शब्दाचा ताळमेळ नाही आहे, कुठल्या प्रकारचा अर्थ लागत नाही आहे, आणि त्या मंत्राचा जप पण करता येत नाही. जसं आपण रामकृष्ण हरी जप करतो, असे अनेक मंत्र आहेत, ओम नमः शिवायचा जप करतो, पण याचा काही करता येत नाही. पण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान महादेवाचा प्रभाव आहे. अशा प्रकारचं हे शास्त्र आहे. सौमे समोही पर अनुकूला करी कथा मुद मंगल मूला. अशा प्रकारचे हे भगवान महादेव तुम्ही माझ्यावर अनुकूल व्हा आणि माझी ही जी कथा आहे ही गोड करून घ्या, सर्वांना आवडेल अशा प्रकारची कथा करून घ्या. सुमिरी शिवा शिव पायी पसावू बरनऊ रामचरित चितचावू. मग शिवा शिव म्हणजे याचा अर्थ भगवान महादेव आणि पार्वती माता यांच्याकडून मला कृपाप्रसाद मिळाला, आणि मग त्यांच्या कृपाप्रसादानं मी आता या रामचरित्रमानसचं वर्णन करणार आहे. देवादिकांचा सगळ्यांचा माझ्या डोक्यावर हात आहे. अनेक साधू संतांची आपल्यावर कृपा असावी एवढ्यासाठी आपण किती दिवसापासून हे बघतोय की तुळशीदासजी किती जणांना विनंती करत आहेत, आणि अशा थोरा मोठ्यांच्या आशीर्वादानं कार्य चांगलं होत असतं. म्हणून हा ग्रंथ खूप गोड आहे. या ग्रंथाविषयी खूप लोकांना प्रेम आहे.
त्यातली त्यात आमच्या माहेश्वरी समाजामध्ये तर सर्वांनी त्याला डोक्यावरच घेतलेलं आहे, डोक्यावर घेऊन नाचतात. तुम्ही तिकडं मानवत भागाला तिकडं गुंज मूर्ती वगैरे आहे, ढालेगाव आहे, तिथे तुम्ही रामचरितमानसचं पारायण करतात बघा महाशिवरात्रीच्या वेळेला. महाशिवरात्रीला सुरुवात होते का त्याची? बहुतेक महाशिवरात्रीच्या दिवशी सुरुवात होते. एखाद्या वेळेला तुम्ही चला गाडी करून जाऊ आपण सगळे, बैलगाड्या. इतके लोक असतात आणि एवढे ते म्हणणारे वगैरे एवढे तल्लीन होऊन म्हणतात. याचं पारायण असतं तिथं, इतकं भारी पारायण असतं. आम्ही एकदा गेलो होतो आणि ते सोपाय वगैरे म्हणणारे पण पूर्ण या वाद्यावर असतं, ते पूर्ण पारायण तबला पेटी वगैरे सगळं वाद्यावर असतं, सगळे डुलून झुलून चालतं ते. अशा प्रकारचं ते ग्रंथ फार गोड ग्रंथ आहे हा. भनिती मोरी शिवकृपा बिभाती, शशी समाज मिली मनहु सुराती. आता ही भनिती म्हणजे माझं कवित्व. हे माझं कवित्व भगवान महादेवाच्या कृपेनं खूप शोभिवंत होणार आहे. कसं तर शशी समाज मिली मनहु सुराती. शशी म्हणजे चंद्र आहे. चंद्र ज्यावेळेला पूर्णपणे उगवतो, पूर्ण चंद्र आहे आणि तारांगण सगळे आहेत. तुम्ही पौर्णिमेच्या वेळेला कधी गच्चीवर वगैरे जाऊन बघा, आकाश निरभ्र पाहिजे. म्हणजे आता हे पावसाळ्याचे दिवस नाही, दुसरे दिवस ज्यावेळेला आकाशात एकही ढग नाही आणि पौर्णिमेचा चंद्र ज्यावेळेला उगवलेला असतो त्यावेळेला गच्चीवर जाऊ, सगळे तारांगण ज्यावेळेला दिसतात, ती रात्र खूपच सुंदर वाटते. ते बघावं वाटतं सारखं, पण कोणी जातच नसेल, पाहतच नसेल. तो आनंद बघा, अत्यंत असं प्रसन्न वातावरण असतं, थंडावा असतो. चंद्र हा थंडावा देणार आहे. त्याप्रमाणे शशी समाज मिली सुमनौ सुराती, ही चांगली रात्र. सगळं शशी म्हणजे चंद्र आणि तारांगणासहित प्रगट झालेली रात्र, ती जशी चित्ताला आनंद देते, त्याप्रमाणे माझ्याकडून भगवान महादेवाच्या कृपानं ही कथा चित्ताला आनंद देणारी निर्माण होणार आहे. जे ही कथई स्नेह समेता, कही हई सुनी हई समुजी सचेता. या कथेला जो कोणी प्रेमानं वाचन करेल, स्नेह समेता, स्नेह म्हणजे प्रेम. कारण ग्रंथाचं अवलोकन, ग्रंथाचं वाचन प्रेमानं करायला पाहिजे. नाहीतर एखाद्या महाराजांनी सांगावं रोज 100 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचित जा, मग तो म्हणतो महाराजांनी सांगितलेलं आहे, मी सकाळी उठलो की आधी त्या वाचून टाकीतो. वाचून म्हणजे योग्यच करायचं म्हणून करायचं. त्याला काय प्रोटोकॉल म्हणतात का, मला इंग्लिश कळत नाही म्हणून. अशा प्रकारे हे करायचं म्हणून करायचं. काही अर्थ नाही, व्यर्थ नाही, काही वाचायचं नाही, प्रेम नाही, काही नाही. असे ज्ञानेश्वरी वाचणारे मी काही डोळ्याने बघितलेले आहेत की ते वाचून ठेवून देतात. त्यांचा नातू येतो, त्यांनी जिथं कागद ठेवलेला आहे तो उचलून पुन्हा अलीकडं मांडून टाकतो. दुसऱ्या दिवशी ते तिथून सुरू करतात. त्यांच्या हेही ध्यानात येत नाही की कागद कोणकडं आला म्हणून, आपण कुठपर्यंत आलो होतो हे सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही. तर अशा प्रकारचं या वाचनाला महत्त्व नाही. म्हणून इथं शब्द काय वापरलेला आहे, जे यही कथई स्नेह समेता, प्रेमासहित, कही हई सुनी हई समुजी सचेता. म्हणजे सांगणारे, ऐकणारे यांनी हे समजून घेतलं पाहिजे. आणि सचेता म्हणजे अत्यंत जागृत अवस्थेमध्ये. झोपेत ऐकणं वेगळं आहे. काही लोकांना इथं झोप चांगली येते. आता आम्हाला इथं बसल्यानंतर दिसतं कोण झोपलेलं आहे, पण त्यांना बोलणं बरोबर नाही. कारण मला आधीच झोपलेले लोक जास्त आवडतात. कारण आपलं काही चुकलं उकलं तर ते बिचारे म्हणतात वा 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 काय चांगलं झालं. पण हे जागे असलेले लोक लगेच म्हणतात अरे इथं हुकलं महाराजांचं. म्हणून झोपलेले काही झोपणारे चांगले झोपत जा रे बाबा. अशा प्रकारे सचेता म्हणजे त्या ठिकाणी जागृत अवस्थेमध्ये, ज्ञानदृष्टीनं असा एक त्याचा अर्थ होतो. ऐकायचं, सांगायचं, पण ते सगळं त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने समजून घ्यायचं. सांगणाऱ्याने अगोदर स्वतः समजावून घ्यायची ती गोष्ट. जसं कॉलेजमध्ये लेक्चरर लोक पिरियड देतात, त्या ठिकाणी सांगतात, तर ते अगोदर त्याचा अभ्यास करत असतात. नंतर ते विद्यार्थ्यांना शिकवत असतात की आपण शिकवत असताना काही चूक होता कामा नये. अशा प्रकारे होय राम चरण अनुरागी, कलिमल रहित सुमंगल भागी. असे जे कोणी करत असतील त्यांना भगवत प्रेम प्राप्त होईल.
रामचरण अनुरागी, ते भगवंताच्या प्रेमाला पात्र होतील, परमात्मा त्यांना प्रेम देतील. आणि प्रेम हे परमार्थाचा कळस आहे. भगवान प्रेमाशिवाय भेटत नाही. मोहन प्रेम बिना नहीं मिलते, चाहे कर लो लाख उपाय. भगवान प्रेमाशिवाय प्राप्त होत नाही. आणि ते प्रेम त्यांना प्राप्त होतं. भगवान देतात. कोणाला देतात? जे प्रेमानं सांगणारे आहेत, प्रेमाने ऐकणारे आहेत, जागृत अवस्थेमध्ये ऐकणारे आहेत, कुठल्याही प्रकारचं त्यांच्या ठिकाणी अज्ञान राहिलेलं नाही आहे, अशा प्रकारच्या लोकांना हे सगळं प्राप्त होतं. सपने उसाच मोही पर, जो हर गौरी पसाऊ, तो फुर हो जो कहू सब, भाषा भनिती प्रभाव. या ठिकाणी सपने उसाच मोही पर, भगवान महादेवांचं जर खरोखरच माझ्यावर स्वप्नात जरी त्यांची कृपा झाली तरी माझं कल्याण होणार. जागृत अवस्थेमध्ये त्यांनी जर मला दर्शन देऊन ही कृपा केली तर गोष्ट वेगळीच आहे. गोस्वामी तुलसीदासजींना प्रत्यक्ष भगवान महादेवाने दर्शन देऊन त्यांच्यावर कृपाहस्त ठेवलेला आहे. भगवान त्यांच्यासमोर प्रगट झाले होते. भगवान महादेवानं त्यांना सांगितलं की तुम्ही संस्कृत पंडित आहात, पण संस्कृत भाषेमध्ये लिहू नका, हिंदी भाषेमध्ये लिहा. हे स्वतः सांगितलं, आमने सामने भगवान महादेवाने त्यांना सांगितलं या भाषेत लिहा. मग तुम्ही सांगा आणखी कशी कृपा पाहिजे. अशी कृपा झाली. आता एवढ्या दिवसापासून आपण महादेवाला पाणी घालतो, कधी प्रगट झाले पिंडीतून? एखाद्याला बोलले का? असं कधी घडलं का? नाही. पर कधी कधी त्यांनी त्यांच्या गळ्यातलं वाहन दाखवलं का तुम्हाला? गळ्यातली दोरी त्यांच्या गळ्यात जे आहे ते तरी एखाद्या पिंडीवर दिसलं का? पण एखादं जर दाखवलं तर भक्त तिथं बसतील का नाही याची पण गॅरंटी नाही. डोळे झाकून बसले, समजा डोळे उघडले जर पिंडीवर असं दिसलं, पुन्हा मला वाटत नाही पाणी घालायला जातील. मग त्यांच्या जीवाचं पाणीच होऊन जाईल नुसतं. तर अशा प्रकारे भगवान महादेवांचे कृपापात्र असलेले जर माझ्यावर भगवंताची कृपा असेल तर माझं हे जे कवित्व आहे या कवित्वाचा सगळ्यांना आनंद मिळावा, ते सगळं कथा ही प्रभावित व्हावी आणि त्या कथेपासून सगळ्यांचा उद्धार व्हावा. कथा ही सगळ्यांना उद्धारक असते. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भवव्यथा गाईल तो. सहज रीतीनं, काही जास्त कष्ट नाही, सहज ऐकता मनुष्याला भाव समाधी लागते, कृतकृत्य जीवन होऊन जातं. अशी ही भगवंताची कथा आहे. बंद वावदपुरी अतिपावनी, सरजू सरी कली कलुषण सावनी. आता या ठिकाणी तुलसीदासजी अयोध्या नगरीला नमस्कार करत आहेत. ती भगवंताची नगरी आहे अयोध्या. अत्यंत पवित्र अशा प्रकारची अयोध्या नगरी आहे. त्या पावन नगरीला माझा नमस्कार. शरयू मैया आहे तिथं, गंगा. शरजू सरी कली कलुषण सावनी. शरयू गंगा जी आहे ती कलीचं दोष निवारण करणारी आहे. त्याच्यात जर स्नान केलं तर कलीपासून निर्माण झालेले दोष ते सगळी ती सरयू मैया भस्म करून टाकते. तिथं स्नान केल्यानंतर माणसानं मग नंतर मात्र पुन्हा नवीन कार्यक्रम करू नये, नवीन पाप करू नये. सगळे पाप हरण करणारी ती सरयू मैया आहे. नाहीतर कधी कधी काय होतं, आपण गंगेमध्ये स्नान करतो, गंगा पाप हरण करते आणि स्नान करून बाहेर आल्यानंतर जर कोणाचे 10-20 रुपये खाली पडलेले दिसले तर ते पुन्हा आपण खिशात घालतो. म्हणजे तिथून दुसरा कार्यक्रम पुन्हा सुरू. असे पापाचे कार्यक्रम परत करू नये. अशा प्रकारे ही गंगा मैया जी आहे ते आपल्याला सगळे कष्ट, सगळे पाप नष्ट करणारी आहे. प्रणवौ पुरनर नारी बहोरी, ममता जिन पर प्रभू इन थोरी. आता त्या अयोध्या नगरीमधले जे कोणी असतील, लहान मोठे बालक आहेत, छोट्या छोट्या कन्या आहेत, तरुण आहे, वृद्ध आहे, माता भगिनी, सगळ्यांना माझा नमस्कार. प्रणव पुरनर नारी बहोरी. का तर भगवान रामचंद्र प्रभूचं त्या सगळ्या प्रजेवर खूप प्रेम होतं. प्रभू प्रेमाला ते पात्र होते. त्याच्यामध्ये फक्त काही जण होते त्यांनी थोडी निंदा केली होती. ती चोपाई इथं तुलसीदासजींनी टाकली. सिय निंदक आघ ओघ नसाये, लोक बिसोक बनाई बसाये.
सीता मातेची यांची निंदा करणारे काही होते. म्हणे एक धोबी समाजाचा माणूस होता, धोबी समाजाचा. आणि ज्यावेळेला प्रभू रामचंद्र आले, राज्याभिषेक झाला, म्हणजे रावणाला मारल्यानंतर सगळं काही झालं आणि मग त्याने काढलं व एकदा इतक्या 6 महिने रावणाच्या घरी राहून आली आणि पुन्हा घरात घेतली, मायसारख्याने तो हुसकून लावली असती, असं तसं लागलं तो बोलायला. आणि त्याला पुन्हा काही मदत करणारे असे जे बोलणारे असतात त्यांना मदतीला पण काही लोक राहतात. नाही आपला दोस्त आहे ते बरोबर बोल राहिला, अशा प्रकारचं तिथं बोलला होता तो माणूस. पण त्याला सिंह निंदक म्हटलेलं, सीतेची निंदा करणारा. असे अनेक लोक पहिल्यापासून हे खानदान चालूच आहे. म्हणजे अजून काही ते काही पूर्ण बिमोड झाले असं समजू नका, चालूच आहे. थोरा मोठ्यांची निंदा करणारे, साधू संतांची निंदा करणारे ते कोणालाच सोडित नाही, असे लोक आहेत जगामध्ये. तर त्यांनी सीतेची निंदा केली. पण सिंह निंदक अघ ओघ नसाये, लोक बिसोक बनाई बसाये. सीतेची निंदा केलेले लोकसुद्धा प्रभू रामचंद्राला माहीत होतं, तरी परंतु भगवंतानं आपल्या निजधामाला त्यांना नेलं, निंदा करणाऱ्यासुद्धा. म्हणून रामराज्य झाले, रामराज्य काय उणे माझे. प्रभू रामचंद्रांचं बघा तुम्ही कसं होतं. नाहीतर आपण काय केलं, माझ्याबद्दल असा बोलला का. आता त्यांनी फक्त माझ्या एकदा अनसटत यावं, फक्त माझ्याकडे एकदा त्यांनी सापडावं माझ्या ह्याच्यात कचाट्यात, मग पाहतो त्याची सोय. असे आपले विचार आहेत. पण प्रभू रामचंद्रांनी अशा निंदा करणाऱ्याला सुद्धा आपल्या धामाला नेलं, निज धामाला नेलेलं आहे. अयोध्या नगरी, पूर्ण अयोध्या नगरीचा भगवंतानं उद्धार केलेला आहे. बंदौ कौसल्यादि शिप्राची, कीर्ती जासु सकल जगमाची. आता या ठिकाणी कौसल्या मातेला वंदन करतायत. ही पूर्व दिशासारखी आहे. कौसल्या याला पूर्व दिशा म्हणतात, उपमा दिलेली आहे. पूर्व दिशा कशासाठी आहे, सूर्योदया. पूर्व दिशेला विशेष महत्त्व आहे. आपण सकाळी उठल्या नुसतं ज्याला झिंझुरकं होतं ना, सूर्यनारायण वर येतात, तुम्ही पूर्व दिशेला बघा कसा लख्ख प्रकाश पडलेला असतो, एकदम लख्ख प्रकाश पडलेला, सुंदर अशा प्रकारचं ते वातावरण असतं. प्रत्येकाने लवकर उठून स्नान करून उदयाला निघणार जो सूर्य आहे त्याचं दर्शन घ्यायला पाहिजे, सूर्यनारायणचं दर्शन घ्यायला पाहिजे. 10-12 सूर्यनमस्कार करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. तुम्ही म्हणतात सांगत राहा तुम्ही, आम्ही आमचं पाहून काय करायचं आणि काय नाही. तर अशा प्रकारे हे सगळं भगवान सूर्यनारायणकडे पूर्व दिशेची उपमा दिलेली कौसल्या मातेला. कीर्ती जासु सकल जगमाची. कौसल्या मातेची कीर्ती संपूर्ण संसारामध्ये आहे. कौसल्या माते का तर प्रगटे उज रघुपती सशिचारू, विश्व सुखद खल कमल तुसारू. जिच्या उदरामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हे अवताराला आलेले आहेत, ती कौसल्या माता धन्य धन्य आहे. विश्व सुखद, प्रभू रामचंद्राने पूर्ण विश्वाला सुखी केलेलं आहे. आणि खल कमल तुसारू, त्या कमलावर जसा एखादा आजार पडून कमल खत्म व्हावं त्याप्रमाणे दुष्टरूपी कमलाला खतम केलेलं आहे प्रभू रामचंद्राने. जे काही या ठिकाणी पापी लोक असतील, निशिचर हीन करऊ मही भुज उठाई पनकीन. भगवंतानी राक्षसांना मारून टाकलेलं आहे. आणि परमात्म्याचं हे अवतार कार्यच असतं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकामध्ये सांगितलेलंच आहे महाराज की ज्या ज्या वेळेला धर्माची ग्लानी होते त्या त्याला परमात्मा अवतार घेतात आणि अधर्मेरो नाश करण धर्मेरो ध्वज फडकावचं. परमात्मा असा अधर्माचा नाश करून धर्माची ध्वजा फडकवत असतात. तर हे सगळं कार्य भगवंताने केलं. त्या कौसल्या मातेच्या उदरी जन्म घेतल्यामुळं कौसल्या माता खरोखरच श्रेष्ठ माता आहे. दशरथराव सहित सबराणी, सुकृत सुमंगल मूर्तिमानी. करौ प्रणाम कर्म मन बानी, करौ कृपा सुत सेवक जानी. आता राजा दशरथाला त्यांच्या सगळ्या राण्यासहित हे करतायत, नमस्कार कर. दशरथराव सहित सबराणी. आता सबराणी आपल्याला फक्त 3 राण्या माहीत आहेत, कौसल्या,
सुमित्रा आणि कैकई. काही काही ग्रंथामध्ये म्हणतात असे त्या दशरथ राजाला 700 बायका होत्या असं म्हणतात. काही मी तसं ते रामायण कधी वाचलेलं नाही, पण मला फक्त एवढ्याच माहिती. अगोदरचे जे राजे महाराजे होते ते अशा बायका करत होते. त्याचं कारण कसं आहे, त्यांचं वय पण खूप होतं ना, आयुर्मान खूप होतं. 99,000 वर्ष दशरथ राजाचं आयुष्य होतं. 99 सहस्त्र राजा दशरथा असं वर्णन आलेलं. 99,000 वर्ष. मग काय फरक पडतो 10-5 बायका केले. पण आपल्याला नाही करायचं, आपल्यासारख्याने नाही करायचं. कारण आपलं आधीच वय कमी आहे, पुन्हा डोकं खराब करून घ्यायचं जास्त. उगीच कशाला करायचं. जे एवढं आहे ते बरं. एखादी आपली हो, आजकाल तर एकसुद्धा सांभाळणं कठीण झालं. एकसुद्धा सांभाळणं कठीण झालं आहे. बरेच लोकांना आपण विचारलं कसं काय झालं आहे. जे आहे ते बरं आहे असे लोक म्हणतात. आपली झाकली मूठ. पण त्यावेळेला त्यांचं आयुर्मानही खूप होतं, सशक्त होते. त्यांचं तारुण्यही खूप वर्षापर्यंत टिकून राहायचं. 99,000 वर्षाचं आयुष्य म्हटल्यानंतर हजारो वर्ष तारुण्य राहायचं. इथे तर तुम्ही लग्न झाल्यानंतर 2-4 वर्षांनी तर लगेच घेतलं डाय लावायला. हातामध्ये डाय लावायला घेतलं की ते लागले काळे करायला केस. अशा प्रकारची स्थिती आहे. आपला आहेच काय तारुण्य. हा म्हणता निघून जातं. हा म्हणता निघून जातं. आपला चेहरा बदलून जातो आणि लग्नाचा अल्बम बघताना आपल्यालाच कसं काही नव्हतं. आपण असे होतो, आपण असे कसं होतं आणि कसं झालं. अशा प्रकारची स्थिती त्यावेळेला हे सगळं. म्हणून दशरथ राजांच्या राण्यासहित त्यांना माझा दंडवत आहे. करव प्रणाम कर्म मन बाणी. मन वाचा सगळ्यासहित, शरीरासहित, काया वाचा मनानं त्यांना माझा दंडवत आहे. करव कृपा सुत सेवक जानी. दशरथ राजाला म्हणतात महाराज तुम्ही माझ्यावर कृपा करा, कारण मी तुमच्या मुलाचा सेवक आहे. त्यांचा मुलगा प्रभू रामचंद्र. इथं काय लिहिलं, करव कृपा सुत सेवक जानी. तुमचा मुलाचा मी सेवक आहे अशा प्रकारे विनंती करतात. त्या दृष्टीनं थोडं नातं ध्यानात राहू द्या. असंही तुलसीदासजी म्हणतात तुम्ही माझ्यावर कृपा करा. आणि दशरथ राजांचा तो अधिकार होता. दशरथ राजा जिथे भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मण भरत शत्रुघ्न ज्या घराण्यामध्ये येतात ते दशरथ राजा कसे असतील. दशरथ म्हणजे आपले हे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, हा 10 रथ यालाच दशरथ म्हणतात. आणि हे ज्यांच्या ताब्यात होते अशा प्रकारचे ते दशरथ आहेत. खूप पवित्र आहे ते जीवन, सत्यवादी जीवन आहे, ब्राह्मण भक्त आहेत, खूप चांगले आहेत ते दशरथ राजा. म्हणून त्यांना नमस्कार. जिनही बिरची बड भय विधाता, महिमा अवधी राम पितु माता. या विधात्यानं ब्रह्मदेवानं त्यांना दशरथ राजाला निर्माण करून स्वतः तो धन्य झाला. कारण ते राम लक्ष्मणाचे भरत शत्रुघ्नाचे वडील आहे. महिमा अवधी राम पितु माता. प्रभू रामचंद्राचे माता पिता असल्यामुळं तो हो सुद्धा ब्रह्मदेवसुद्धा धन्य झाला की त्यांनी दशरथ राजासारखा राजा निर्माण केला. म्हणून त्यांनाही गोस्वामीजी धन्यवाद देत आहेत. बंद अवध भुवाल सत्य प्रेम जही राम पद. बिछुरत दीन दयाल प्रियतनु तृणैव परिहर्यौ सियावर रामचंद्र पद. सिया राम जय जय सिया राम. बंद व अवध भुवाल. अयोध्येचा राजा दशरथ कात सत्य प्रेम जही रामपद. दशरथ राजाचं जे रामप्रभूवर प्रेम होतं त्या प्रेमाला उपमा देता येणार नाही. किती प्रेम होतं. बिछुरत दीन दयाल प्रियतनु तृण इव अपरिहर्यौ. भगवंताचा वियोग झाला. प्रभू रामचंद्र अरण्यामध्ये गेले तर एखाद्या गवताच्या काडीसारखं हे सगळं प्रिय असलेलं शरीर त्यांनी टाकून दिलं, राम सोडून दिला. याला खऱ्या अर्थानं काय म्हणतात, प्रेम. प्रेम. आता कोणी मनुष्य मेला म्हणजे जी रडारडी आहे ते काही पूर्ण प्रेम नाही. प्रेम ते आहे की जर त्यांनी खरोखरच त्या लाकडात उडी मारली तर ते प्रेम आहे. बाकी अलीकडे उभा राहून त्याच्या झाळ्या पण सहन होत नाही. लांब लांब उभा राहून काय रडायचं.
म्हणजे ते खूप लांबचं प्रेम आहे. ते जवळ खऱ्या अर्थानं जे प्रेम आहे की प्रभू रामचंद्राच्या वियोगामध्ये प्राणत्याग करून दिला. म्हणून राजा दशरथांना दंडवत एवढं प्रभू रामचंद्रावर त्यांचं प्रेम होतं. प्रणव उपरिजन सहित बिदेहू जाहि रामपद गूढ सनेहू. आता या ठिकाणी जनक राजाला वंदन करतायत. प्रणव उपरिजन सहित बिदेहू, त्याला विदेही म्हटलेलं आहे जनक राजाला. त्यांच्या परिवारासहित सगळ्यांना वंदन. जाहि रामपद गूढ सनेहू, त्यांचं रामचंद्र प्रभूवर जे प्रेम होतं ते गूढ प्रेम होतं. म्हणजे असं तोंडाने दाखवून बोलत नव्हते. जसं तोंडाने काही माणसं म्हणत राहतात, माई 56वी वारी आहे. मग तू नुसता वारीला जात होता का वाऱ्या मोजित होता की किती वाऱ्या झाल्या म्हणून? अशा प्रकारचं महाराज 2-3 वर्षांना आपला पांडुरंगाला अभिषेक राहतो, आपण नंबर लावूनच ठेवतो. अशा अनेक गोष्टी माणसं धर्मकार्याच्या तोंडाने सांगत राहतात. पण भगवंतावरचं जे प्रेम आहे ते असं गूढ पाहिजे. जे खरं प्रेम असतं ते कधीच तोंडातून बाहेर काढू नये. तोंडातून बाहेर काढू नये असं ते प्रेम आहे. काय झालं, ते दूध विकणाऱ्या बायका होत्या बघा. अगोदर थड्यापाड्याने असं याच्यात न्यायच्या टोकऱ्यात वगैरे दूध विकायला. तर ते तिनं मोजून घेतलं होतं दूध आणि मग ते काय असेल 10-5 लिटर जे दूध असेल सगळ्या मैत्रिणीने विकलं. नंतर एका जागेवर बसल्या, सुपारी खाय पान खाय, त्यांच्याकडं ती हे त्यांची काय ती म्हणते ते राहायची. मग गप्पा छप्पा सुरू झाल्या. मग पैसे मोजायला सुरुवात केली. तर एका बाईकडं पावशेर दुधाचे पैसे कमी भरले. ती म्हणली कमी कसे काय भरले, मी तर दूध एवढं आणलं होतं, हे दूध पैसे कसे कमी भरले, पैसे कसे कमी भरले, असं व्हायला नाही पाहिजे. सगळ्या मैत्रिणी म्हणाले माझे तर बरोबर आहे, माझे तर बरोबर आहे, मी एवढं विकले एवढे पैसे आले, तुझे कमी कसं काय भरले? ते म्हणजे माझं डोकं काम करायला तयार नाही की कमी कसे, कुठं सांडलं का? म्हणजे नाही. आणि मग एक मैत्रीण म्हणली ते तिथं तुला ती भेटली होती एक तुझी मैत्रीण आणि तिथं तुझ्या गप्पा झाल्या, काही गावाकडच्या गोष्टी निघाल्या होत्या आणि तू तिला दूध दिलं होतं, ती उभ्याच पिली होती. म्हणले ताज आहे हे ताज आहे म्हणून दिली होती, त्याचे पैसे म्हणले ते कुठं धरीत असते वही हिशोबात, ते तर प्रेमाचा विषय. हो, ते तर मैत्रीण होती प्रेमाने दिली, ते अरे हिशोबात नाही धरी पण गेलं ना ते पावसाळ कमी झालं ना. हो, म्हणजे जे प्रेमाचे विषय आहे तो हिशोबात धरीत नसतात. तसं जे काही आपण करत असतो, नामजप करा, वारी करा, त्याचं गणित लावायचं नाही. त्याचं कधीच गणित लावायचं नाही. मी एवढ्या वाऱ्या केलं ना अमुक केलं तर माय काळ्याचे पांढरे झाले, अजून चालूच आहे, अजून चालूच आहे, अशा प्रकारचे वाऱ्या करतात. तर त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गणितात धरायच्या नाही. त्याला गूढ प्रेम म्हणतात. प्रेम कधीच असं उघडं करून दाखवायचं नसतं. अंतःकरणातून भगवंतावर प्रेम करावं. तुम्हाला मागे मी एकदा सांगितलं होतं, तुमच्या लक्षात असेल की काय झालं, एक बाई जी होती ना ती रोज ग्रंथ ऐकायला जाती, भजनाला जायची, हरिपाठाला जायची, कोणी महाराज आले की त्यांचं काही कीर्तन प्रवचन काही असो, चातुर्मास्यात जायची. तिचा नवरा कधीच येत नव्हता, तिचा नवरा कधीच येत नव्हता. ती नवऱ्याला बोलायचं कधी एवढं मी सगळे करते, देवदेव करते, आणि तुम्ही तर कधी एकदा बी मी तुमच्या तोंडातून देवाचं ऐकलं नाही नाव, कधीच काही बोलले नाही, अशा प्रकारे ती नाव ठेवायची. असं त्यांचा संसार चाललो होता. तो फक्त एवढाच म्हणायचा तू कर राहिली ना, एवढंच म्हणायचं, जास्त बोलत नव्हता. अशा प्रकारे नंतर मग एक दिवस झालं, ते रात्री झोपले होते, तर दोघे झोपेत होते. एकदमच झोपेमध्ये या नवऱ्याच्या तोंडातून जय श्रीराम असा शब्द आला आणि ती जागी होती. ती नेमकीच पाणी प्यायला उठली. तर तिनं ऐकलं, तिला एवढं कौतुक झालं आणि एवढं नवल वाटलं. म्हणे कधीच आयुष्यात ह्या बाबानं देवाचं नाव नाही घेतलं, कधीच काही नाही झालं. मग एकदमच श्रीराम म्हणलं, जय श्रीराम म्हटलं, खूप आनंद झाला. आणि कधी उठतेलं आणि कधी सकाळी दिवस उगल आणि कधी सांगू असं. आणि मग सकाळी ते उठल्यावर आधी तिनं सांगितलं, म्हणजे अहो रात्री असं नवलाचीच गोष्ट झाली. म्हणजे काय झालं, तुम्ही एकदम झोपेत मोठ्याने जय श्रीराम म्हणले, तुमच्या तोंडातून देवाचं नाव निघालं. तो म्हणला खरंच? म्हणजे हो. म्हणजे मग आता जगण्यात काय अर्थ नाही राहिला. म्हणजे कमून? म्हणजे मी त्याला आत्तापर्यंत दाबून ठेवलं होतं, ते बाहेर कसं काय आलं, ते बाहेर कसं आलं? यालाच म्हणतात गूढ. अंतःकरणातून भगवंतावर प्रेम असलं पाहिजे, त्याला गूढ प्रेम म्हणतात. जोग भोग मह राखेव गोई, राम विलोकत प्रगटेव सोई. या जनक राजानं
आपल्या ज्या काही पारमार्थिक अंगानं म्हणजे त्यागाच्या भूमिकेमध्ये आणि भोगामध्ये या दोन्ही गोष्टीमध्ये ते गूढ प्रेम राखून ठेवलं होतं. म्हणजे राज्य करीत असताना लोकांना असं वाटायचं की जनक राजाचं सगळ्या गोष्टीवर खूप जीव आहे, तितकंच मन लावून सगळ्या गोष्टी कारभार करत होते आणि त्याच्यापासून अलिप्त पण तेवढेच होते. म्हणजे योग जोग दोन्हीमध्ये सुद्धा भोग जोग याच्यामध्ये त्यांनी ते प्रेम राखून ठेवलं होतं. पण ज्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी प्रभू रामचंद्राला पाहिलं तिथे ते आतला उमाळा बाहेर आला. इथं जे चोपाईमध्ये वर्णन आलेलं आहे की प्रथम राम बिलोकत प्रगटे सोयी. कुणाच्या बरोबर गेले होते प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण? विश्वामित्र मुनीबरोबर. आणि मग पहिल्यांदा जनक राजाने ज्यावेळेला त्यांना पाहिलं तर त्यांचं आतलं जे प्रेम आहे ते बाहेर आलं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परे आवरेना. मग त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू पडू लागले. कोण आहेत बरं? ते प्रत्यक्ष ते रूप बघून मग त्यांचं प्रेम प्रगट झालं. अशा प्रकारे जनक राजाला त्यांच्या परिवारासहित गोस्वामी तुलसीदासजी प्रणाम करतायत, दंडवत करतायत, सांगतात महाराज तुम्ही एवढे श्रेष्ठ आहेत, भगवंतावर गूढ प्रेम करणारे आहात, तुम्ही माझ्यावर कृपा करा, कारण मला रामकथा लिहायची. प्रणवौ प्रथम भरत के चरणा जा सुनेम व्रत जाईन बरणा रामचरण पंकज मन जासू लुबुद मधुपैवत जैन पासू. आता भरतांना अगोदर नमस्कार करतात. हे 4 भावंड आहेत ना, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न. त्यामध्ये प्रथम प्रणव प्रथम भरत के चरणा भरतांना नमस्कार करतायत. जासू नेम व्रत जाईन बरणा. भरतांचं नेम भरतांचं प्रेम व्रत हे शब्दात सांगण्यासारखं नाही. सगळे भोग जवळ उपलब्ध असताना ते नंदीग्राममध्ये राहत होते, त्यागी जीवन जगत होते. अयोध्यासारखी नगरी, सगळे भोग वैभव होते, तिथं काही कमी नव्हतं. पण प्रभू रामचंद्रांच्या वियोगामध्ये 14 वर्षापर्यंत ते नंदीग्रामामध्ये राहत होते. काय त्यांची निष्ठा असेल भगवंतावर की माझे स्वामी भूमीवरून चालतात म्हणून त्यांनी खड्डं खोदलं होता. एवढं हात 2 हात असं कर, ज्याला खेड्यापाड्यामध्ये बाराशी म्हणते, बाराशी, ते खोदून तिथे खाली ते बसायचे की ज्या भूमीवर ज्या आसनावर माझे स्वामी चालतात त्याच्यावर मी बसणार नाही. कारण उच्च लोकाच्या आसनावर आपण बसू नये. उच्च एकासनी आसनी आसनं करिता गमन मातेशीचे असं तुकोबबारा म्हणतात. त्याला मातृगमनाचा दोष लागतो. एखादे अधिकारी पुरुष आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही. आपण मर्यादेनं खाली बसायचं, थोडं लांब बसायचं, त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या गादीवर बसायचं नाही. म्हणून भरतांचे काय नियम होते ते असे खाली बसत होते. 14 वर्षापर्यंत ते सुद्धा कंदमूल फल वगैरे असा आहार घ्यायचा आणि 14 वर्षापर्यंत कुठलेच भोग नाही. एवढी पत्नी होती तिथे जवळ, पण कधी नाही, कधी नाही. नाही तर कधी हॅलो, लोक पंढरपूरला जाते तर घंटा घंटा बायकोबरोबर बोलते, असे लोक पाहिले. अरे जाय ना तू, 2 दिवसाला नाही गेला तर लगे इतकं काय लगे हे झालं आहे, चालूच आहे. हो, अशा प्रकारचे बोलतच राहतात. काय त्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. तर हे सगळं शिकण्यासारखं आहे. रामचरित्र मानसमध्ये जे शिकण्यासारखं आहे. एवढी जवळ पत्नी आहे पण त्या पत्नीलासुद्धा 14 वर्ष बोलले नाही, 14 वर्षापर्यंत नाही. आणि अशा प्रकारचं ते व्रत बेम म्हणून ते वर्णन करता येणार नाही किती त्याग होता म्हणून. फक्त आपल्याला सांगताना बरं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरण करायला ती फार अवघड गोष्ट आहे. भरतांचं जीवन हे आचरणासाठी फार अवघड आहे, फार त्यागी जीवन आहे ते. रामचरण पंकज मन जासू लुबुद मधुप इव तजैन पासू. ज्याप्रमाणे एखादं भ्रमर असतं आणि त्या फुलाच्या ह्याच्यामध्ये ते एकदा लुब्ध होऊन जातं, तेवढं त्यांचं प्रभू रामचंद्राच्या चरणारविंदी मन एकाग्र झालं होतं. बंदऊ लक्ष्मण पद जल जाता शीतल सुभक भगत सुखदाता. आता लक्ष्मणाला माझं वंदन आहे, कारण लक्ष्मण जे ते शीतल सुंदर आणि भक्तांना सुख देणारे आहेत. लक्ष्मणाचा स्वभाव जरी रामायणामध्ये गरम असला, आपण म्हणतो फार गरम स्वभावाचे लक्ष्मण जे होते, पण ते कोणावरही तापत नव्हते, कोणावरही नाही. कुठे एखाद्या वेळेला त्यांच्या गोष्ट खटकली तर ते रागवत होते. परशुरामजीवर जे रागवले ते खटकलं होतं, कारण ते परशुरामजी भलतंच काही बोलायला लागले होते.
आणि ते प्रभू रामचंद्रावर त्यांचं नितांत प्रेम, आणि प्रभू रामचंद्रांना जनक राजाला बोलायला लागले म्हणून यांचं डोकं फिरलं लक्ष्मणाचं, की आल्या आल्यात परशुरामजी म्हणजे सठ जनकाला, अशा प्रकारचा शब्द वापरल्यामुळे त्यांना राग आला. नाही तर लक्ष्मणजी तसे खूप सुस्वभावी आहेत, पूर्ण सेवानिष्ठ आहेत. 14 वर्षे त्यांनी सगळा त्याग केला होता. उर्मिलेचा त्याग करून ते आले होते, उर्मिलेचा त्याग करून, आणि हे सगळं करून सेवा करत होते. एकही गोष्ट प्रभू रामचंद्राला करू दिली नाही. अशा प्रकारचा त्यांच्या ठिकाणी सेवाभाव होता. काय लागतील ते कंदमूळ फळ त्या पर्णकुटीसमोर सडा समार्जन काय असेल ते करत राहायचं. पर्णकुटी निर्माण करणं, आणि झोपले नाही. विशेष गोष्ट म्हणजे 14 वर्षापर्यंत लक्ष्मणजी झोपले पण नाही. असं कोणाकडून घडू शकतं का? असं घडू शकत नाही. काय सेवा आहे ती? म्हणजे लक्ष्मणजीला विशेष करून नमस्कार आहे माझा. ते अत्यंत शीतल आहे, सुंदर आहे, भक्ताला सुख देणार आहेत. रघुपती कीरती बिमल पताका, दंड समान भयौज सजाका. आणि भगवान रामचंद्र प्रभूची जी कीर्ती आहे, त्या कीर्तीचा जो ध्वज आहे तो लक्ष्मणजी आहे. ध्वज आपण म्हणतो ना, जिंकलो रे जिंकलो, जिंकला रे जिंकला, अशा प्रकारचं जे दंड पताका ज्याला म्हणतात, हे पताका म्हणजे लक्ष्मणजी. असं त्यांचं श्रेष्ठ कार्य. त्या लक्ष्मणाला माझा नमस्कार. लक्ष्मणजीला शेष सहस्र शीस जग कारण, जो अवतरेव भूमि भय टारण, सदा सो सानुकूल रहमो पर, कृपा सिंधू सौमित्री गुणाकर. तुलसीदासजी सांगतात की शेषनारायणाचे हा अवतार आहेत लक्ष्मणजी, ज्यांनी पृथ्वी डोक्यावर घेतलेली शेषाचा अवतार म्हणतात लक्ष्मणजीला. सहस्र शीस, 1000 शीस असलेले अशा प्रकारचे भूमीत अवतरेव भूमी भय टारण. या भूमीवर राक्षसांचं जी भीती होती ती भय नष्ट करण्याकरता लक्ष्मणजीचा अवतार झालेला आहे. त्यांनी माझ्यावर अनुकूल व्हा, कृपा करा. ते गुणाकर म्हणजे अत्यंत गुणाचे भांडार आहेत. रिपुसूदन पद कमल लमामी, सूर सुशील भरत अनुगामी. रिपुसूदन म्हणजे शत्रुघ्न. शत्रुघ्नांना माझा नमस्कार आहे, कारण ते कसे आहेत? सूर आहेत, म्हणजे शूर आहेत, सुशील आहेत, आणि भरत अनुगामी, भरतांची सेवा करणारे. म्हणजे जसे भरत तसे शत्रुघ्न. शत्रुघ्न बी खूप शूर आहेत, सुशील स्वभावाचे आहेत, आणि भरतांची सेवा करणारे आहेत. त्यांना माझा नमस्कार. महावीर बिनवऊ हनुमान, राम जासु जस आप बखाना. महावीर बिनवऊ हनुमाना. आता हनुमंतरायाला त्या ठिकाणी विनंती करतायत, राम जासु जस आप बखाना. भगवान रामचंद्र प्रभूंनी ज्यांची कीर्ती स्वतःच्या मुखानं गायलेली आहे. भगवान रामचंद्र प्रभू स्वतः मुखानं सांगतात की भरत भाई कपिसे उरी नामनाई. असे जे हनुमान जे आहेत त्यांना माझी विनंती आहे. प्रणव उपवन कुमार, खलबन पावक ज्ञान घन, जासु हृदय आगार, बसई राम सर चाप धर सियावर राम. जय शरणम बोलो, जय सिया राम, जय जय सिया राम. आपण सुंदरकांडचं पारायण करतो ना, त्याच्यात हे दोहा आलेला आहे सुरुवातीला, आहे की नाही? त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून तुम्ही सगळेच म्हणायला लागले, तुम्ही असे म्हणायला लागले सगळ्याला वाटेल यांचं रामायण पाठ आहे. प्रणव उपवन कुमार, या ठिकाणी पवनपुत्र हनुमानजीला नमस्कार आहे. ते कसे तर खलबन पावक, दुष्ट लोकांचं जे वन आहे त्याला शिलगून देणारे अग्नी आहे. जसं सगळे राक्षस त्यांनी मारून टाकले लंका दहनाच्या वेळेला. हनुमानजीचं जे शेपूट पेटावलं गेलं ना, तर त्या ठिकाणी सगळे राक्षसांचे, अगोदर तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचे कपडे काढून आणले होते.
ते हनुमानजी म्हणतात माझं शेपूट जोपर्यंत हे होत नाही, पूर्ण मिटत नाही, उघडं पडलं तर माझं शेपूट जाळणार नाही. मग सगळ्या लंका नगरीमध्ये कपडे आणले, सगळ्या कपड्याच्या दुकानं खाली झाल्या. मग लोकांच्या अंगावरचे ओढले. काही दिवाळीचे दिवस होते त्या टायमाला. हो, असं नाथ भागवता यांनी लिहिलं आहे रामायणामध्ये. कोणी? भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी. हो, ते खूप सुंदर लिहिलं आहे. जावई आला दिवळसना, कोणाचा पाहुणा कोणाचा मेहुणा, असं त्याचं वर्णन आहे त्या रामायणामध्ये. काही जावई आलेले, त्यांच्या अंगावरचे कपडे उडले, म्हणजे आमचं काम आहे म्हणजे, तुम्ही राहा तसेच. हो, काही फरक पडत नाही. काहीच नाही, त्यांना लुंगीसुद्धा गुंडाळी नाही ठेवली ना. हो, कोणी कोणाला मदत करायला नाही, एकमेकाची मदत एकमेकाने करायला पाहिजे प्रसंगाला, आहे की नाही? प्रसंगाला करायला पाहिजे. उंदीर एकदा हत्तीकडे गेला होता, म्हणजे 2-3 दिवस तुमची लुंगी देतात. तो म्हणला कशाला पाहिजे, म्हणजे माया पोराचं लग्न आहे, मंडप टाकायला. तसं एकमेकाला मदत करायला पाहिजे की नाही? पण तिथं कोणीच कोणाची मदत करायला शिल्लक नाही. सगळ्यांना नग्न करून टाकलं हनुमानजीने. आणि मग जसा शेपूट पेटलं महाराज, जशी लंका शिलगली, हाय हाय झाली सगळीकडे, सगळे जाळत जाळ. आणि मग अशा प्रकारचे हनुमानजी छोटंसं शरीर केलं. त्यांना सगळ्या सिद्धी येत होत्या. लहान होता येत होतं, तर मोठं होता तर त्या सगळ्या ज्या अष्टमहासिद्धी आहेत ना. हां, बस आपल्याला आणि मागे म्हणजे त्यांना छोटं होता येत होतं. ते छोटे झाले, मोठं शेपूट करून टाकलं, हे ढण. आणि मग काय महाराज असे हातपाय ताणून दिले, डोळे असे वर केले, जीभ बाहेर काढली, तोंडातून फेस काढायला लागले. सगळे ते लंका नगरीतले कपडे नव्हते तरी गंमत पाहायला आले. ते म्हणले मेलं गड्या, वानर मेलं. बरोबर रावणाच्या डोक्याला मानावं लागलं. रावणाने बरोबर काटा काढला, म्हणजे नाही तर हे कोणाला आटपलं असतात. लयच खतरनाक वानर मेलं, पण पार कामातून गेलं. काही लोक अशा मोठ्या मोठ्या काठ्या घ्यायला लागले, असे डावचायला लागले. पण हनुमंतराय काहीच नाही, असे इकडून उलटलं का तिकडे जाऊन पडायचे. नाही 100% मेलं म्हणजे मेलंच. मग ते त्याला म्हणे, ओ भाऊसाहेब तुम्ही येऊन पाहता, तुम्हाला कळतं ना जिथे का मेलं आहे म्हणून. ते येऊन पाहत 100% मेलं, काही राहिलं नाही म्हणे त्याच्यात. आता ज्याला जीव गेला त्याचा. असे हनुमंतरायानं भले 1000-2000 जवळ येऊन दिले, सगळ्या जवळ येऊन दिले बिना कपड्याचे. हो, आता काय करणार, कोणाच्या जागेवर कपड्यांचं लाज धरायचं काही कारणच नाही, काहीच कारण नव्हतं ना. सगळे तसेच उभे राहिले. आणि मग हनुमानजीने पाहिलं लय जठ्ठा जमा झाला आता. मग उचललं ना शेपूट, मग शेपूट उचललं, मग इकडे टाक तिकडे झोत चटके लागले, जाऊ पळायला लागलं, मोठ्या मोठ्याने आरडायला लागले, हो बचाव. तर हनुमंतराज म्हणाले, बचाव, तुम्ही मला वाचवा रे, माझं शेपूट तुम्हाला शरण जाऊ राहिलं की मला वाचवा, मला ही शरणागती. वा, हो. अशा प्रकारचे खलबन पावक, राक्षसांचं वन नष्ट करणारे, ज्ञानघर ज्ञानी, ज्यासु हृदयागार बसई रामसर चापदर, ज्यांच्या हृदयामध्ये धनुष्यबाण धारण करून पंचायतने प्रभू राम लक्ष्मण सीता हे सगळं पंचायतन त्यांच्या हृदयामध्ये, राम लक्ष्मण सीता त्यांच्या हृदयस्थ आहेत. असे हनुमंतरायाला माझा नमस्कार आहे असं म्हणतायत. अजून पुढे काय तो विषय आपण उद्या बघणार आहोत. श्री गुरुचरण सरोज रज मन मंगल सुधार चरणों तुमर विमल जसु गोसाय फलचार योगी विरल संसार के सुखो भवन कुमार धर्मपुरी के सुमुनि धर्मपुर के सविकार रामचंद्र
रामचंद्र भगवान की जय, बजरंग